नमस्कार, मी अभिलाषा सौभाग्य मंगळसूत्र चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज माझ्याजवळ 2 वाटी मंगळसूत्र आहेत आणि 4 मोठ्या साईजचे मणी आहेत आणि 60 मणी लहान साईजचे आहेत, ज्याच्या आज मी एक 2 पदरचे लॉंग काळ्या पिवळ्या मण्यांमध्ये गंठण बनवणार आहे। चला तर मग बघूया गंठण बनवायची सोपी पद्धत। सगळ्यात आधी 2 पदरचा लांब दोरा घेऊन त्यात मागच्या साइडला एका ठराविक मापाचे काळे पिवळे मणी वळून घ्यायचे आहेत, जे तुम्ही कमी किंवा जास्त आपल्या आवडीनुसार टाकू शकता। त्यानंतर जर सोन्याचे 60 मणी आहेत तर त्यात एका ठिकाणी किंवा एका पदरमध्ये आपल्याला 15 मणी वळून घ्यायचे आहेत। 15 मणी 5 ठिकाणी टाकण्यासाठी आपण एका पेटीमध्ये किंवा एका ठिकाणी 3 सोन्याचे मणी टाकणार आहोत। 3 सोन्याच्या मण्यांसोबत एक पिवळा मणी टाकायचा आहे। काळ्या पिवळ्या मण्यांमध्ये सोन्याच्या मण्यासोबत पिवळा मणी टाकल्यानंतर गंठणचा लुक नॉर्मल लुक पेक्षा चांगला येतो। त्यानंतर पुन्हा आपल्याला काळे पिवळे मणी वळून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला साईज मोठी करायची असेल तर काळे पिवळे मणी थोडे जास्त टाकायचे आहेत। आज मला साईज मीडियम करायची होती, त्यामुळे मी त्यात काळे पिवळे मणी 12 टाकलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता। काळ्या पिवळ्या मण्यानंतर पुन्हा आपल्याला सोन्याचे मणी 3 टाकायचे आहेत। 3 सोन्याचे मणी आणि काळे पिवळे 12 अशा पॅटर्न मध्ये मी पूर्ण एक पदर वळून घेतलेला आहे। ज्याप्रमाणे एक पदर वळून घेतलेला आहे त्याच मापात त्याच काउंटिंग मध्ये दुसराही पदर वळून घ्यायचा आहे। दोन्ही पदरला बाइंड करण्यासाठी एक काळा मणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर समोरच्या साइडला ज्या मोठ्या साईजचे मणी आणि 2 वाट्या लावून घ्यायच्या आहेत। ज्याप्रमाणे एक साइड वळून घेतली आहे त्याचप्रमाणे त्याच काउंटिंग मध्ये दुसरीही साइड वळून घ्यायची आहे। याप्रमाणे दोन्ही साइड तुम्हाला एक समान वळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे हा पूर्ण 60 मण्यांसोबतचा
काळ्या पिवळ्या मण्यांमध्ये गंठण बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ नवीन डिझाईन सोबत। तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल सौभाग्य मंगळसूत्र। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की